आज मी तुमच्यासमोर कोणतीही कथा सांगायला आले नाही, तर माझ्या गर्वाची आणि एका मोठ्या चुकीचे सत्य सांगायला आले आहे. ही कोणा मोलकरणीची कथा नसून माझ्या स्वतःच्या विचारांची कथा आहे. त्या विचारांची जे पैशाच्या गुरमीत स्वतःला खूप मोठे समजू लागले होते. मी एका स्त्रीला तिचे कपडे आणि तिची अवस्था पाहून पारखले आणि त्याच क्षणी माणुसकीच्या परीक्षेत मी नापास झाले. जर तुम्ही हे बोलणे शेवटपर्यंत ऐकले तर पुढच्या वेळी एखाद्या गरिबाला पाहून तुम्ही नक्कीच क्षणभर थांबून विचार कराल. कारण फाटके कपडे घालणारा प्रत्येक माणूस गरीब नसतो आणि श्रीमंत असलेला प्रत्येक माणूस मोठा नसतो. दुपार झाली होती आणि सूर्य जणू आग ओतत होता. बाहेर इतकी उष्णता होती की सर्व काही जळत असल्यासारखं वाटत होते. पण माझ्या घराच्या आत थंडावा आणि शांतता होती, कारण प्रत्येक खोलीत एसी सुरू होता. मी माझे पती प्रताप यांच्यासोबत दिवाणखान्यातील महागड्या लाल मखमली सोफ्यावर बसले होते. समोर काचेच्या टेबलावर जुन्या आणि घाणेरड्या कपड्यांचा ढीग पडला होता, जो मी सकाळी स्टोर रूममध्ये साफ करताना काढला होता. त्या कपड्यांना एक प्रकारचा जुनाट वास येत होता, जो माझ्या महागड्या आणि सुवासिक कपड्यांचा सुगंध खराब करत होता. तरीही मी ते कपडे हटवले नाहीत, कारण मला माहिती होते की थोड्या वेळात ती स्त्री येणार आहे जिच्यासाठी हे जुने पण जपून ठेवलेले कपडे एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नसतील. मी वारंवार माझ्या हातातील हिरे जडलेली सोन्याची घड्याळ पाहत होते आणि रागामुळे माझ्या कपाळावर आठ्या स्पष्ट दिसू लागल्या होत्या. मला उशीर होणे आणि कोणाची वाट पाहणे अजिबात आवडत नसे, विशेषतः अशा लोकांची जे खालच्या थरातून येतात आणि आमच्या तुकड्यांवर जगतात, पण तरीही त्यांच्या सवयी आणि वागण्याची पद्धत कधीच बदलत नाही. माझ्या मनात सारखा हाच विचार येत होता की गरीब लोक फक्त पैशांनीच गरीब नसतात, तर त्यांचे विचार आणि राहणीमान सुद्धा तसेच असते. जर त्यांना खरोखर आपल्या पोटापाण्याची काळजी असती तर ते वेळेआधीच येऊन उभे राहिले असते. मी दीर्घ श्वास घेतला आणि खोलीकडे पाहिले. प्रत्येक गोष्ट माझी श्रीमंती, माझा दरारा स्पष्टपणे दाखवत होती. भिंतीवर प्रसिद्ध कलाकारांची महागडी चित्रे टांगली होती, ज्यांची किंमत लाखात होती. छताला मोठा झुंबर लटकत होता, ज्याचा प्रखर प्रकाश डोळ्यांना टोचत होता. जमिनीवर हाताने विणलेली इराणी अंथरलेला होता. हे सर्व पाहून मला पुन्हा आठवण झाली की मी या शहरातील एक ओळखीची आणि खूप श्रीमंत स्त्री आहे. मी स्वतःला समजावत होते की माझ्यासमोर कोणाची काहीच हिंमत नाही. मला वाटले कदाचित ती वाटत असेल, पण माझा राग कमी होत नव्हता. तेवढ्यात मुख्य दरवाजावर हलकासा आवाज झाला. मी टचकून तिकडे पाहू लागले. ती आत येत होती, तीच स्त्री जिला मी वसंती या नावाने ओळखत असे. गेल्या काही आठवड्यापासून ती माझ्या घरी साफसफाई आणि इतर कामे करायला येत होती. तिच्या चालण्यात थोडा वाकलेपणा होता, पण तिच्या पावलांमध्ये एक वेगळाच शांतपणा आणि आदर जाणवत होता, जो साधारणपणे घरात काम करणाऱ्या बायकांमध्ये दिसत नाही. चालताना तिच्या पावलांचा आवाजही येत नव्हता, जणू ती हवेत चालत असावी. तिच्या डोक्यावर एक मळलेली आणि फिकी चादर होती, जिच्या कडा अनेक ठिकाणी झिजल्या होत्या. तिचा रंग इतका उडला होता की ती नक्की कोणत्या रंगाची होती हे समजणे कठीण होते. आता ती फक्त एका धुसूर रंगाची राहिली होती. तिचे कपडे अत्यंत साधे आणि जुने होते, पण एक गोष्ट मला नेहमीच चकित करायची की ती नेहमी अगदी स्वच्छ असायची. ती रोज माझ्या घरी झाडू, फरशी आणि भांडे घासण्यासाठी येत असे, तरीही तिला कधीच घाम येत नसे, जसं कष्ट करणाऱ्या किंवा उन्हात फिरणाऱ्या लोकांना येतो. ही गोष्ट मला विचित्र वाटत असे, पण मी कधी त्यावर जास्त लक्ष दिले नाही, कारण माझ्यासाठी ती फक्त एक साधी मोलकरीण होती, जिचे काम माझ्या सांगण्यानुसार वागणे आणि माझे बोलणे ऐकून घेणे हेच होते. ती शांतपणे माझ्या जवळ आली आणि अगदी शेवटच्या टोकावर थांबली. जणू तिला आधीच ठाऊक होते की तिला पुढे येण्याची किंवा पाय ठेवण्याची परवानगी नाही. तिची नजर झुकलेली होती आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती, जी समजणे सोपे नव्हते. मी तिचा चेहरा निरखून पाहिला. वयाचे तसे काही खास खुणा दिसत नव्हत्या, पण डोळ्याखालील काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती, जी कदाचित थकवा, एखादी चिंता किंवा रात्री नीट झोप न मिळाल्याने असावीत. त्या काळ्या वर्तुळांमध्ये तिचे डोळे एका वेगळ्याच प्रकारे चमकत होते, जणू तिला सर्व काही माहीत आहे, पण तरीही ती गप्प आहे. तिला पाहताच मी नाक मुरडले, जणू तिथे तिचे असणे मला आवडले नसावे. सोफ्यावर कूस बदलत मी गर्वाने तिला म्हटले, तू इतक्या उशिरा का आलीस? तुला माहित नाही का माझा वेळ किती मोलाचा आहे आणि मला किती कामे असतात? तुम्हा लोकांना तर ना काम टाळण्याचे फक्त निमित्त हवे असते आणि फुकटचं खायचं असते.
मी या कडक उन्हात तुझी वाट पाहत आहे आणि तू आरामात फिरत येत आहेस. माझे बोलणे ऐकून तिने फक्त हलकेच मान हलवली. एका क्षणासाठी तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. ती लाजेची चमक नव्हती, तर असे वाटत होते की ती स्वतःला सावरत आहे किंवा एखाद्या अनामिक सुखात आहे जे मला उमजले नाही. तिच्या डोळ्यात तो भीतीचा भावही नव्हता जो मालकाचा ओरडा ऐकल्यावर नोकराच्या डोळ्यात दिसतो. उलट असे वाटले की तिला माझीच दया येत आहे. मग तिने लगेच नजर झुकवली आणि हळू पण स्पष्ट आवाजात माफी मागत म्हणाली की वाटेत कोणतेही वाहन मिळाले नाही. खूप ऊन होते, रस्ते तापले होते आणि कोणतीही रिक्षा थांबत नव्हती. मी तिचे बोलणे दुर्लक्षित केले आणि हाताच्या इशाऱ्याने तिला गप्प केले. मला माहिती होते की बाहेर खरोखर खूप उष्णता आहे, पण त्यावेळी मला माझा राग शांत करायचा नव्हता. मी समोर पडलेल्या कपड्यांच्या ढिगाकडे इशारा केला आणि एक हलके स्मित आले. मी म्हटले, चला आता ही सर्व निमित्त सोडा आणि बघ मी तुझ्यासाठी काय काढले आहे. हे ते कपडे आहेत जे आता माझ्या किंवा माझ्या मुलीच्या कामाचे राहिले नाहीत. काही खूप जुने झाले आहेत, काही फॅशनमधून बाहेर गेले आहेत, एक दोन थोडे फाटलेले आहेत आणि रंगही उडालेला आहे. पण तुला एवढे मिळणे सुद्धा खूप आहे की तुला आमचे वापरलेले कपडे मिळत आहेत. आजकाल कोण कोणाला काय देते, लोक साधी छोटी गोष्टही देत नाहीत आणि मी तुला पूर्ण जोड देत आहे. मी सतत बोलत होते. माझ्या बोलण्याच्या पद्धतीत एक प्रकारचा अहंकार होता. तोच अहंकार जो श्रीमंत लोकांमध्ये येतो जेव्हा ते एखाद्या गरिबाची मदत करतानाही त्याला त्याच्या गरिबीची जाणीव करून देतात. मी पाहत होते की माझे बोलणे ऐकून ती अगदी शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना कृतज्ञता. ती एखाद्या पाषाण मूर्तीसारखी उभी होती. तिची ही शांतता मला आधी चीड आणू लागली. माझ्या मनात विचार आला की कदाचित तिला अजून काय हवे आहे किंवा ती कृतज्ञ आहे जिला या कपड्यांची काहीही किंमतच नाही. मला तर असेही वाटले की तिची लायकी या कपड्यांना स्पर्श करण्याची सुद्धा नाही. रागाच्या भरात मी तिच्या हातातून कपड्यांनी भरलेली पिशवी हिसकावून घेतली आणि तिच्या पायाजवळ फेकून दिली. पिशवी जमिनीवर पडताच थोडी उघडली आणि त्यातून एक जुना साधा सदरा बाहेर दिसू लागला, ज्यावर कित्येक वर्षाचा जुना हट्टी डाग होता, जो अनेकदा धुवूनही गेला नव्हता. मी तिला वरून खाली निहाळत म्हटले, हे उचल आणि नीट घेऊन जा. आणि ऐक, जर उद्या उशिरा आलीस तर माझ्याशी गाठ आहे. जर वेळेवर येऊ शकत नसतील तर मला दुसऱ्या कोणाला तरी कामावर ठेवायला लागेल. खूप लोक माझ्या दारात काम मागायला येतात आणि तासन तास उभे राहतात. मी तर फक्त तुझी दया येऊन आणि तुझ्या मुलीकडे पाहून तुला कामावर ठेवले आहे, नाहीतर कधीच काढून टाकले असते. ती हळूच वाकली, तिने पिशवी उचलली आणि ती आपल्या छातीशी कवटाळली, जणू ती एखादी अतिशय मौल्यवान वस्तू असावी. तेव्हाच माझे लक्ष तिच्या हाताकडे गेले आणि मला एक विचित्र गोष्ट जाणवली. तिचे हात कष्ट करणाऱ्या लोकांसारखे खरखरीत किंवा फाटलेले नव्हते. ते मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. तिच्या बोटांवर तो मळही नव्हता जो साधारणपणे भांडी घासणाऱ्यांच्या हातात दिसतो. तिची नखे सुद्धा नीट कापलेली आणि स्वच्छ होती. तिचे हात एखाद्या अशा स्त्रीचे वाटत होते जिने कधीही कष्टाचे काम केले नसेल, उलट जी नेहमी आपल्या हातांची काळजी घेते, जणू मॅनिक्युअर करत असावी. ही गोष्ट माझ्या मनात एका मोठ्या प्रश्नासारखी उभी राहिली. जर ती खरोखर गरीब होती आणि वर्षानुवर्ष लोकांच्या घरी झाडूफरशी करत होती, तर मग तिचे हात इतके मऊ आणि सुंदर कसे असू शकतात? हा विचार माझ्या डोक्यात वारंवार घोळत होता. तरीही मी स्वतःची समजूत घातली की कदाचित मीच जास्त विचार करत आहे किंवा माझ्या डोळ्याचा हा भ्रम असावा. ती गप्प उभी राहिली आणि पुन्हा माझ्या डोळ्यात पाहू लागली. यावेळी तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती, जणू एखाद्या मोठ्या निर्णयानंतर माणसाच्या मनाला जी तृप्ती मिळते तशी. ती काही क्षण पूर्णपणे शांत राहिली, जणू माझे शब्द, माझे वागणे आणि माझ्या घरचे वातावरण ती नीट पारखून घेत असावी. मला वाटले की आता ती काहीतरी बोलेल, कदाचित पगार वाढवण्याबद्दल बोलेल किंवा स्वतःच्या एखाद्या अडचणीचा उल्लेख करेल किंवा आम्ही दिलेल्या जुन्या कपड्यांबद्दल काहीतरी म्हणेल. पण ती काहीच बोलली नाही. फक्त तिच्या ओठांवर एक हलके स्मित आले. ते स्मित खोटे नव्हते, त्यात खोल दुःखही होते आणि एक वेगळीच दया सुद्धा. तिने आपली ती मळलेली चादर स्वतःभोवती नीट गुंडाळली आणि अतिशय शांत, हळू आणि आदरयुक्त आवाजात म्हणाली, देव तुमचं भलं करो. तिचे हे शब्द आज माझ्या कानात घुमत आहेत. दुसऱ्या दिवशी सूर्य पूर्ण तेजाने उगवला आणि माझे लक्ष घरातून निघून बाहेरच्या जगाकडे गेले, कारण मला बाजारातून काही महत्त्वाचे सामान घ्यायचे होते आणि एका
आगामी कार्यक्रमासाठी नवीन कपडेही खरेदी करायचे होते. मी माझ्या मोठ्या आणि आरामदायी गाडीत बसले आणि शहराच्या सर्वात महागड्या आणि उच्चभ्रूमी वस्तीकडे निघाले. तो परिसर असा होता जिथे फक्त श्रीमंत आणि मोठ्या दर्जाचे लोक जात असत. तिथले वातावरण सुद्धा श्रीमंताने भरलेले होते आणि तिथली दुकाने साधी नव्हती, ती काचेच्या महालासारखी वाटत होती. गाडीतून उतरताच गरम हवाचा एक झोत माझ्या चेहऱ्यावर आदळला. मी लगेच माझा महागडा चष्मा लावला आणि वेगाने एका मोठ्या दुकानात शिरले. आतील थंड हवेमुळे मला खूप आराम वाटत होता. मी कित्येक तास बाजारात फिरत राहिले आणि आपल्या आवडीच्या महागड्या वस्तू खरेदी करत राहिले. त्यांची किंमत जर एखाद्या गरिबाने ऐकली असती तर तो कदाचित घाबरलाच असता. पण माझ्यासाठी हे सर्व अगदी सामान्य होते. मी स्वतःसाठी रेशमी कपडे खरेदी केले, ज्याच्यावर हाताने केलेले खूप सुंदर नक्षीकाम होते. काही असे जोडे सुद्धा घेतले जे मी कदाचित वर्षातून एकदा किंवा दोनदाच वापरेन, पण त्यांची चमक मला खूप आवडत होती. त्यावेळी माझ्या मनात त्या मोलकरणीचा जराही विचार नव्हता, जिला मी कालच माझे जुने आणि फाटके कपडे दिले होते. ती गोष्ट आता माझ्यासाठी जुन्या काळासारखी झाली होती. मी माझ्याच जगात हरवली होते, जिथे फक्त माझ्या इच्छांनाच महत्त्व होते. जेव्हा मी खरेदी करून दुकानातून बाहेर पडले तेव्हा संध्याकाळ झाली होती. रस्त्यावर गर्दी वाढली होती आणि चहूबाजूंना गाड्यांचा आवाज आणि हॉर्न ऐकू येत होते. हे सर्व मला आवडत नव्हते, पण हीच तर शहराची जीवनशैली आहे. मी माझ्या गाडीची वाट पाहत फुटपाथवर उभी राहिले आणि इकडे तिकडे पाहू लागले. माझ्या हातात अनेक शॉपिंग बॅग्स होत्या, ज्या माझ्या मोलकरणीने पकडल्या होत्या आणि मी स्वतःला खूप हलके आणि आनंदी अनुभवत होते. तेवढ्यात अचानक रस्त्यावर काहीतरी विचित्र घडू लागले. वाहतूक जणू थांबली. लोक एकाच दिशेला पाहू लागले आणि गजबजलेल्या बाजारात अचानक एक गूढ शांतता पसरली. मी आश्चर्याने पाहत होते की समोरून एक खूप मोठी काळ्या रंगाची आलिशान गाडी येत होती, जिची चमक रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये अधिकच खुलून दिसत होती. ती गाडी सामान्य गाड्यांपेक्षा खूप मोठी आणि दिमागदार वाटत होती आणि तिच्या पुढे मागे आणखी दोन गाड्या चालल्या होत्या, ज्यामध्ये शस्त्रधारी सुरक्षा रक्षक बसले होते. हे सर्व पाहून असे वाटत होते की कोणीतरी मोठा अधिकारी किंवा एखादा विदेशी पाहुणा जात असावा. आसपास उभे असलेले लोक थांबून पाहू लागले आणि मी सुद्धा तिथेच थबकून उभी राहिले, कारण अशा गाड्या मी आत्तापर्यंत फक्त चित्रपटात किंवा मोठ्या नेत्यांसोबतच पाहिल्या होत्या. तो हळूहळू चालत त्याच दुकानासमोर येऊन थांबला जिथे मी उभी होते. माझे हृदय विनाकारण भीती आणि उत्सुकतेने धडधडू लागले की शेवटी या गाडीत आहे तरी कोण. गाडी थांबतात पुढच्या सीटवरून दोन गणवेशधारी लोक लगेच बाहेर आले आणि त्यांनी अतिशय सन्मानाने मागचा दरवाजा उघडला. त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट जाणवत होते की आत बसलेली व्यक्ती कोणी सामान्य माणूस नाही. मी क्षणभरही डोळे हटवू शकले नाही आणि माझी नजर त्या उघडलेल्या दरवाजावर खिळून राहिली. सर्वात आधी एक पाय बाहेर आला आणि त्या पायात घातलेला जोडा इतका महागडा आणि सुंदर होता की त्याच्या किमतीचा अंदाज लावणेही कठीण होते. मग जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे बाहेर आली तेव्हा तिला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझे डोके सुन्न झाले. माझ्या गळ्यातून आवाजच फुटत नव्हता आणि माझे डोळे विस्फारले गेले, कारण गाडीतून उतरणारी ती स्त्री दुसरी कोणी नसून तीच होती जी काल माझ्या घरात जमिनीवर बसून माझ्याकडे जुने कपडे मागत होती. तीच आमची मोलकरीण जिला मी काल खूप ओरडले होते, पण आज ती पूर्णपणे बदललेली दिसत होती. तिने अतिशय महागडे आणि सुंदर काळे कपडे घातले होते, जे पाहून स्पष्ट समजत होते की ते कोणत्या साध्या शिंप्याने शिवलेले नाहीत. तिच्या खांद्यावर एक साधी शाल होती, पण तिचे कापड आणि विणकाम सांगत होते की ती खूप मौल्यवान आहे. डोळ्यांवर काळा चष्मा होता, ज्याच्यामुळे तिचे डोळे तर दिसत नव्हते, पण चेहरा तोच होता. नाक, नखा आणि बांधा तसाच होता. फरक फक्त इतकाच होता की ती काल तिच्या चेहऱ्यावर मजबुरी आणि हतबलता होती आणि आज तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि दरारा स्पष्टपणे जाणवत होता. तोच दरारा जो सहसा मोठ्या आणि प्रभावशाली लोकांमध्ये दिसतो. माझा विश्वास बसना, म्हणून मी डोळे चोळून पुन्हा पाहिले. मनात सारखा हाच विचार येत होता की कदाचित मला चुकीचे दिसत आहे, किंवा उन्हामुळे असा भास होत आहे, किंवा ही तिची कोणी जुळी बहीण असावी. कारण ही गोष्ट समजण्यापलीकडची होती की जी स्त्री कालपर्यंत माझ्या तुकड्यांवर जगत होती, आज ती शहरातील सर्वात महागड्या गाडीतून उतरत होती. मी तिला दुरून पाहत होते आणि हळूहळू माझी खात्री पटत चालली होती की ही तीच आहे. तिच्या चालण्याची पद्धत तीच होती, माल हलवण्याची ढब तीच होती, अगदी बोलताना हात हलवण्याची तिची सवय ही तीच होती.
फरक फक्त इतकाच होता की आज तिच्या हातात सफाईचे फडके नसून एक महागडी पर्स होती. तिच्या सभोवताली रक्षक उभे होते, जे कोणालाही तिच्या जवळ येऊ देत नव्हते. ती अतिशय दिमाखात आणि निर्धास्तपणे दुकानाच्या दिशेने जात होती. तिने एकदाही मागे किंवा इकडे तिकडे पाहिले नाही, जणू लोकांनी असे थांबून पाहणे तिच्यासाठी रोजचीच गोष्ट असावी. तिच्या चेहऱ्यावर तोच साधा आणि शांत भाव होता, जो काल माझ्या घरी होता. फरक फक्त इतकाच होता की काल तिची शांतता हतबलता वाटत होती आणि आज तीच शांतता सामर्थ्याने भरलेली होती. मी तिथेच थक्क होऊन उभी राहिले. माझ्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले. जर ती इतकी श्रीमंत आहे तर माझ्या घरी काम का करायची? जुने कपडे का मागायची? माझा अपमानस्पद शब्दांचा अपमान ती गप्पने का सोसायची? ती काय वेषांतर करून राहणारी स्त्री आहे की मी एखादी स्वप्न पाहत आहे? स्वतःचीच खात्री करून घेण्यासाठी मी माझ्या हाताला जोरात चिमटा काढला. वेदना झाली आणि तेव्हा समजले की हे सर्व सत्य आहे. ती अगदी माझ्या जवळून गेली, इतक्या जवळून की तिच्या महागड्या अत्तराचा सुगंध स्पष्ट जाणवला. ही तीच स्त्री होती जिला काल जुन्या कपड्यांचा कुबट वास येत होता आणि आज ती सुगंधात न्हालेली होती. मला वाटले की पुढे जाऊन तिचा रस्ता अडवावा, तिचा हात पकडून विचारावे की तू नक्की कोण आहेस आणि हे सर्व काय चालले आहे. पण तिच्यासोबतच्या रक्षकांची भीती आणि तिचा तो दरारा पाहून मी जागेवरच एक पाऊलही हलवू शकले नाही. काल जी अहंकारी स्त्री तिच्यावर ओरडत होती, आज तीच तिच्यासमोर घाबरून उभी होती. माझी अवस्था अशी होती की मी तिचे नाव घेऊन हाक मारण्याचे धैर्यही एकवटू शकत नव्हते. ती काचेच्या दरवाजाच्या दुकानात आत गेली. दरवाजा उघडणाऱ्या चौकीदाराने वाकून तिला असा सलाम केला, जणू ती एखादी राणी असावी. मी बाहेर उभी राहून काचेच्या पलीकडून तिला पाहत राहिले. दुकानाचा मालक, जो मला पाहून फक्त हलकेसे मान हलवायचा, तो आपली खुर्ची सोडून तिच्या स्वागतासाठी धावत सुटला आणि तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. हे सर्व माझ्यासाठी एका धक्क्यापेक्षा कमी नव्हते. मी नेहमीच हेच मानत आले होते की सन्मान फक्त पैशाने मिळतो. पण त्या क्षणी माझा हा विचार मोडीत निघाला. ज्या स्त्रीला मी माझ्यापेक्षा खूप लहान समजत होते, आज ती अशा ठिकाणी उभी आहे जिथपर्यंत कदाचित मी स्वतःही पोहोचू शकणार नाही. माझ्या मनात कालचा तो क्षण आठवला, जेव्हा मी रागाच्या भरात तिच्या कपड्यांची पिशवी फेकली होती आणि तिने ती छातीशी घट्ट धरली होती. ती मनातल्या मनात माझ्यावर हसत तर नसेल ना? ती माझी थट्टा पाहत होती का? हे विचार येताच माझ्या कपाळावर घाम आला आणि मला स्वतःचीच लाज वाटू लागली. पण लाजेसोबत माझ्या मनात अनेक प्रश्नही निर्माण झाले. नक्की सत्य काय आहे? ती खरंच मोलकरीण आहे का? की एखादी जादू करणारी स्त्री? की शहरातील कोणी मोठी व्यक्ती जिला मी ओळखूच शकले नाही? मी माझ्या वृद्ध आईकडे पाहिले, जी माझ्या शेजारी उभी होती. ती सुद्धा तोंड उघडून आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. आम्ही दोघींनी काहीच म्हटले नाही, पण आमचे डोळे एकच प्रश्न विचारत होते. हे सर्व नक्की कसे काय होऊ शकते? मी मनातल्या मनात ठरवून टाकले की मी तिचा पाठलाग करीन. मला सत्य जाणून घ्यायचेच होते. आता ही फक्त उत्सुकता उरली नव्हती, तर माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मला असे वाटू लागले होते की एका मोलकरणीने मला मूर्ख बनवले आहे. मी तिथेच फुटपाथावर उभी राहून ती कधी बाहेर येईल याची वाट पाहू लागले. वेळ जणू थांबला होता. प्रत्येक जाणारा क्षण माझी अस्वस्थता वाढवत होता आणि माझ्या डोक्यात विचित्र विचार येत होते. ती एखादी गुन्हेगार तर नाही ना, जी वेषांतर करून राहत आहे? किंवा एखादी वेडी स्त्री, जी कधी काय बनेल याचा नेम नाही? पण तिची महागडी गाडी आणि सोबतचे अंगरक्षक स्पष्टपणे सांगत होते की हा कोणताही वेडेपणा नसून खऱ्या ताकदीचा आणि अधिकाराचा खेळ आहे. थोड्या वेळाने ती दुकानातून बाहेर पडली. तिचे हात रिकामे होते आणि दुकानातील कर्मचारी तिच्या मागे मागे सामानाच्या पिशव्या घेऊन येत होते. ती पूर्ण दिमाखात आपल्या गाडीकडे वळली. तिच्या अंगरक्षकांनी पुन्हा रस्ता रिकामा केला आणि गर्दीला मागे हटवले. मी पाहत होते की गाडीत बसण्यापूर्वी ती एका क्षणासाठी थांबली. तिने गाडीची काळी काच थोडी खाली केली आणि थेट माझ्याकडे पाहिले. एका क्षणासाठी आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात ओळख होती. ती मला ओळखत होती. तिने मला पाहिले होते, पण तिने ना कोणताही इशारा केला ना ती हसली. फक्त एक थंड आणि खोल नजर टाकली आणि गाडीत बसली, जणू मी तिच्यासाठी कोणीतरी अनोळखी आहे. इतकी क्षुल्लक की थांबणेही तिला गरजेचे वाटले नाही. मग गाडीचा दरवाजा बंद झाला आणि ती गाडी पुढे गेली. मी घाबरून माझ्या गाडीकडे धावले आणि ड्रायव्हरला जोरात ओरडून सांगितले की त्या गाडीचा पाठलाग कर. माझी अवस्था पाहून ड्रायव्हर घाबरला, पण उशीर न करता त्याने गाडी सुरू केली. आम्ही त्यांच्या मागे निघालो.
रस्त्यावर खूप वाहतूक होती. तिची गाडी अशी निघत होती जणू रस्ता स्वतःहून तयार होत आहे. तर आम्हाला वारंवार ब्रेक लावावे लागत होते. माझे हृदय जोरात धडधडत होते. मला भीती वाटत होती की ती गाडी माझ्या नजरेतून सुटू नये. थोड्या वेळाने आम्ही शहराच्या गजबजलेल्या भागातून बाहेर पडून एका शांत आणि श्रीमंत वस्तीत पोहोचलो. तिथे मोठे बंगले आणि वाडे होते. हा शहराचा तो भाग होता जिथे राहण्याचे स्वप्न मी सुद्धा पाहायचे, पण तिथे घर घेण्याची माझी लायकी नव्हती. मी मनातून वारंवार डचकत होते की एक मोलकरीण इथे का येत आहे? ती इथे काम करते की खरंच तिचाच भाग आहे? गाड्या पुढे जात राहिल्या आणि माझा पाठलाग करण्याचा ध्यास अधिकच वाढत गेला. मी ड्रायव्हरला सांगितले की थोडे अंतर राखून चाल, जेणेकरून त्यांना संशय येणार नाही. माझी नजर सतत त्या काळ्या गाडीवर खिळली होती. थोड्या वेळाने ती गाडी एका अतिशय भव्य आणि आलिशान बंगल्यासमोर जाऊन थांबली. ती जागा एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. उंच भिंती होत्या आणि गेटवर गणवेशातील रक्षक उभे होते. गेटवर एक मोठी सोनेरी पाटी लागली होती, ज्यावर काहीतरी लिहिले होते, पण अंतर जास्त असल्यामुळे मी ते वाचू शकले नाही. गेट आपोआप उघडले आणि सर्व गाड्या आत गेल्या. मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. थोडे लांब थांबून मी स्वतः चालत त्या इमारतीकडे जाऊ लागले. माझे हृदय धडधडत होते आणि हात थरथरत होते, पण सत्य जाणून घेण्याची ओढ मला पुढे ओढत होती. गुपचूप लपत छपत मी गेटजवळ पोचले, जिथून आतला थोडासा भाग दिसत होता. तेव्हाच मी पाहिले की तीच स्त्री गाडीतून उतरत आहे. अनेक नोकर रांगेत उभे राहून तिचे स्वागत करत होते. एक गणवेशधारी माणूस पुढे आला. त्याने वाकून तिला काहीतरी सांगितले. तिने हलकेच मान हलवली आणि इमारतीच्या पायऱ्यांच्या दिशेने चालू लागली. हे सर्व सत्य होते, ना कोणाचे स्वप्न, ना कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण. तीच स्त्री जी कालपर्यंत माझ्या घरात झाडू मारत असे, आज एखाद्या राजवाड्याच्या मालकिणीसारखी माझ्यासमोर उभी होती. मी भिंतीच्या आडोशाला उभी राहून थरथरत होते. माझ्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता. ती नक्की आहे कोण? आणि तिने हे सर्व का केले? वेडी होत आहे की खरंच जग बदललं आहे? मी माझे डोळे जोरात मिटले आणि पुन्हा उघडून पाहिले, पण समोर तेच दृश्य होते. मी स्वतःला सांगत होते की असे होणे शक्य नाही, पण जे डोळ्यासमोर होते ते नाकारणेही अशक्य होते. मी तिथेच भिंतीच्या सावलीत थरथरत उभी होते आणि मनात तेच प्रश्न येत होते. तेवढ्यात माझी नजर मोठ्या गेटकडे गेली, जिथून एक गणवेशधारी सुरक्षा रक्षक वेगाने माझ्या दिशेने येत होता. त्याच्या चेहऱ्यावर कडक भाव होता. कमरेला बंदूक लटकलेली होती. मी तिथून पळून जाण्याचा विचार केला. मला वाटले की कोणाचे तरी हेरगिरी करताना मी पकडले गेले आहे आणि आता काहीतरी मोठे संकट येणार आहे. भीतीने माझे पाय कापत होते. गळा सुकला होता. मी मागे वळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचपूर्वी तो रक्षक माझ्या जवळ आला. त्याने अतिशय सभ्य पण करड्या आवाजात सांगितले, "मॅडम, थांबा. तुम्हाला आत बोलवले आहे." हे ऐकताच माझे भान हरपले आणि अंगावर काटा आला. मला समजत नव्हते की त्याला कसे समजले मी इथे आहे आणि मला आत कोण बोलवत आहे. ती स्त्री जिचा मी पाठलाग करत होते, तिने मला पाहिले होते? हे विचार येताच माझ्या मनात भीती आणि लाज दोन्हीही दाटून आले. मी घाबरत म्हटले, "नाही, कदाचित तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी तर इथून फक्त चालले होते." पण रक्षकाने नम्रपणे माझे बोलणे मध्येच थांबवले आणि सांगितले की राणी साहेबांनी स्वतः तुम्हाला गाडीतून त्यांचा पाठलाग करताना पाहिले आहे आणि त्यांनी आदेश दिला आहे की तुम्हाला सन्मानाने त्यांच्याकडे नेण्यात यावे. आता माझ्याकडे पळून जाण्याचाही कोणताही मार्ग नव्हता आणि मी एका गुन्हेगारासारखी मान खाली घालून त्यांच्या मागे चालू लागले. जसे मी त्या मोठ्या गेटच्या आत पोहोचले, माझ्यासमोर एक वेगळेच जग होते. बाहेरून ती जागा फक्त एक मोठा बंगला वाटायची, पण आतून ती राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. चहूबाजूंनी हिरवेगार बगीचे होते आणि त्यात परदेशी फुले फुलली होती. कारंजे सुरू होते आणि त्याचे पाणी संध्याकाळच्या प्रकाशात हिऱ्यासारखे चमकत होते. इमारतीचा मुख्य दरवाजा काच आणि लाकडापासून खूप सुंदर बनला होता. तिथे अनेक नोकर आपल्या कामावर उभे होते. सर्वांनी एकसारखा गणवेश घातला होता, जो माझ्या घराच्या नोकरांच्या कपड्यांपेक्षा कित्येक पटीने चांगला होता. जशी जशी मी पुढे जात होते, तसा तसा माझ्या संपत्तीचा गर्व आणि अहंकार त्या थाटामाटाकडे पाहून कमी होत चालला होता. माझी स्वतःची गाडी आणि बंगला, जो मला आतापर्यंत खूप मोठा वाटायचा, त्या इमारतीसमोर खेळण्यासारखा वाटू लागला होता.
आम्ही एका लांब गल्लीतून गेलो. दोन्ही बाजूला चमकणारी संगमरवरी जमीन होती आणि भिंतीवर जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे लागली होती. प्रत्येक पावलावर मला जाणवत होते, की मी कोणा साध्या श्रीमंत माणसाच्या घरात नाही, तर एखाद्या राजाच्या राजवाड्यात आले आहे. शेवटी आम्ही एका मोठ्या खोलीच्या दरवाजापाशी पोहोचलो, ज्यावर सोनेरी अक्षरात चीफ एक्झिक्युटिव्ह असे लिहिले होते. सुरक्षा रक्षकाने दरवाजा उघडला आणि मला आत जाण्याचा इशारा केला. मी घाबरत आत गेले आणि समोरचे दृश्य पाहून माझा श्वास जणू थांबलाच. ते एक अतिशय आलिशान कार्यालय होते. एक संपूर्ण भिंत काचेची होती, जिथून पूर्ण शहर स्पष्ट दिसत होते. खोलीच्या मध्यभागी एक मोठे आणि सुंदर टेबल होते आणि त्या मागे उंच खुर्चीवर तीच स्त्री बसली होती. हो, तीच वसंती, जिला मी काल ओरडले होते. पण यावेळी ती पूर्णपणे बदललेली वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि गांभीर्य होते, जे पाहून मी दरवाजापाशीच थबकले. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात तीच चमक होती, पण आज त्यात मजबूती आणि अधिकारही जाणवत होता. तिने हाताच्या इशाराने मला समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. मी एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे अडखळत खुर्चीपर्यंत पोहोचले आणि बसले. माझे डोळे फक्त तिच्या चेहऱ्यावर खिळले होते, पण माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. खोलीत शांतता होती. फक्त एसीचा हलका आवाज येत होता, जो त्यावेळी माझ्या कानात वादळासारखा घुमत होता. काही क्षण ती माझ्याकडे शांतपणे पाहत राहिली, जणू माझी भीती आणि लाज ती अनुभवत होती. मग तिने टेबलावरची नेमप्लेट माझ्या दिशेने फिरवली. त्यावर लिहिले होते, स्मिता शर्मा, चेअरपर्सन, शर्मा ग्रुपचे नाव वाचताच जणू माझ्या डोक्यावर वीजच कोसळली. शर्मा ग्रुप हा शहरातील सर्वात मोठा व्यवसाय आणि ही स्त्री त्या संपूर्ण साम्राज्याची मालकीण होती. माझे डोके चक्रावून गेले. इतकी मोठी स्त्री माझ्या घरात झाडू फरशी कशी काय करू शकते? हे सर्व कसे शक्य होते? मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. आता त्यांच्या आवाजात एक विलक्षण आत्मविश्वास होता. त्या म्हणाल्या, राणी साहेब, आश्चर्यचकित होऊ नका. मला माहित आहे तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत, की मी कोण आहे आणि मी हे सर्व का केले. तुम्ही हाच विचार करत असाल की शहरातील सर्वात मोठी उद्योगपती तुमच्या घरी मोलकरीण बनून का काम करत होती. मला पैशाची गरज होती की मी वेडी आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी फक्त मान खाली घालून बसले होते, कारण माझ्याकडे बोलण्यासारखे काही नव्हतेच. मग त्यांनी सांगितले की त्या आपल्या एकुलत्या एका मुलासाठी सोयरीक शोधत होते. त्यांचा मुलगाच त्यांचे सर्वस्व आहे. त्यांना अशी सून हवी होती जी त्याला त्याच्या संपत्तीमुळे नाही, तर त्याच्या माणुसकीमुळे आपलेसे करेल. कोणीतरी त्यांना आमच्याबद्दल सांगितले होते की आम्ही सुसंस्कृत आहोत आणि आमची मुलगी समजूतदार आहे. म्हणूनच त्यांनी ठरवले की मोठा थाटमाट आणि गाड्या घेऊन येण्यापेक्षा साध्या रूपात स्वतः जाऊन सर्व काही पाहावे. त्या म्हणाल्या, जेव्हा लोक मोठ्या गाड्या किंवा बडेजाव घेऊन जातात, तेव्हा समोरचे लोक आपला खरा स्वभाव लपवून खोटे हसू दाखवतात. मला हे पाहायचे होते की जेव्हा एखादा गरीब आणि हतबल माणूस कोणाच्या दारावर जातो, तेव्हा त्याच्याशी कसे वागले जाते. कारण माणसाची खरी ओळख हीच असते की तो आपल्यापेक्षा कमकुवत माणसांशी कसा वागतो. हे ऐकून मला असे वाटले की जमीन फाटावी आणि मी त्यात गाडली जावे. मला माझे कालचे वागणे स्पष्ट आठवले. मी त्यांना तुच्छतेने पाहिले होते, जुने कपडे दिले होते आणि त्यांच्यावर ओरडले होते. ते सर्व माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे दिसू लागले. तेव्हाच त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधून त्याच कपड्यांच्या पिशव्या काढल्या, जे काल मी रागाच्या भरात त्यांच्या तोंडावर फेकल्या होत्या. त्यांनी तो जुना डागाळलेला सदरा बाहेर काढला. त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर खोल दुःख होते. त्या म्हणाल्या, हे पहा, हीच आहे तुमची माणुसकी आणि तुमचे वागणे. तुमच्याकडे देण्यासाठी फक्त हेच होते, एक घाणेरडा आणि फाटका सदरा. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादा गरजवंत आपली प्रतिष्ठा बाजूला सारून हात पसरतो, तेव्हा त्याच्या मनावर काय परिणाम होतो आणि जेव्हा बदल्यात त्याला अशी वस्तू मिळते, तेव्हा त्याचे हृदय किती तुटते. त्या पुढे म्हणाल्या, मी तर फक्त एक नाटक केले होते. माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे, पण त्या क्षणी मला तोच त्रास जाणवला जो हजारो गरीब लोक दररोज अनुभवतात. तुम्ही मला जुने कपडे तर दिलेत, पण आदराचे 2 शब्द दिले नाहीत. तुम्ही माझ्या मजबुरीची थट्टा केली. मला तुमच्या पायाची धूळ समजले. बोलता बोलता त्यांचा आवाज भरून आला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माफी मागू इच्छित होते, पण माझी जीभ जणू जड झाली होती. खूप कष्टाने मी इतकेच म्हणले, मला माफ करा. मला माहीत नव्हते की आपण कोण आहात. त्यांनी एका कडवट स्मितहास्यासह म्हटले, हेच तर सर्वात मोठे दुःख आहे.
तुम्हाला वाटते की सन्मान फक्त त्याचाच असतो ज्याच्याकडे मोठी गाडी आणि मोठे पद आहे. जर तुम्हाला आधी माहिती असते की मी शर्मा ग्रुपची मालकीण आहे, तर कदाचित तुम्ही सोन्याच्या ताटात माझे स्वागतही केले असते. जेव्हा मी वसंती नावाची एक साधी मोलकरीण होते, तेव्हा तुम्ही मला माणूसही समजले नाही. मला खेद वाटतो की तुमच्याकडे पैसा खूप आहे, पण मन खूप लहान आहे. माझा मुलगा अशा विचारांनी कधीच सुखी राहू शकत नाही, जिथे माणसाची किंमत त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरवली जाते, जिथे गरिबांना प्राण्यांसारखे पाहिले जाते आणि जिथे मदत सुद्धा उपकार म्हणून केली जाते. म्हणून मी ठरवले आहे की हे नाते होऊ शकत नाही. मला अशी सून हवी आहे जिच्या मनात ईश्वराची भीती आणि इतरांबद्दल दया असेल. अशी मुलगी नको जिने फक्त आपल्या आईसारखे कपडे आणि ब्रँड्स ओळखले आणि माणसांना ओळखणे विसरले. इतके बोलून त्या खुर्चीतून उठल्या. मी सुद्धा थरथरत उभी राहिले. मला समजत नव्हते की तिथून बाहेर पडून घरी कसे जाऊ. आज मी फक्त एक मोठे नातेच गमावले नव्हते, तर स्वतःच्याच नजरेत स्वतःलाच पाडले होते. ज्या संपत्तीचा मला अभिमान होता, ती संपत्ती त्या स्त्रीसमोर खूप छोटी वाटत होती. मी मान खाली घालून बाहेर पडू लागले. तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि अतिशय मृदू आवाजात सांगितले, "हे कपडे आपल्यासोबत घेऊन जा. कदाचित दुसऱ्या कोणाच्या गरिबाच्या कामाला येतील. पण पुढच्या वेळी कोणाला काही द्यायचे असेल तर लक्षात ठेवा, देणारा हात तेव्हाच मोठा असतो जेव्हा त्यात अहंकार नसतो. अहंकार आला की पुण्य सुद्धा पाप बनते." थरथरत्या हातांनी मी ती पिशवी घेतली आणि रडत रडत कार्याला बाहेर पडले. परतीचा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि वेदनादायक प्रवास होता. गेट बाहेर माझी गाडी उभी होती, पण मी गाडीत बसण्याऐवजी फुटपाथावरच बसले आणि जोरात रडू लागले. आज मला आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला होता. माणूस कपड्यांनी किंवा पैशांनी नाही, तर आपल्या चारित्र्याने मोठा असतो. ज्याला मी मोलकरीण समजत होते, ती स्त्री शहरातील सर्वात सन्माननीय व्यक्ती निघाली. तिने मला असा आरसा दाखवला, ज्यात माझा चेहरा तर सुंदर दिसत होता, पण माझे वागणे खूप घाणेरडे होते. तिथेच बसल्या बसल्या मी ठरवले की आता मी कधीही कोणत्याही गरिबाला कमी लेखणार नाही. पण तोपर्यंत जे नुकसान झाले होते ते भरून काढणे अशक्य होते. ही कथा फक्त माझी नाही, तर आपल्यातील अनेक लोकांची आहे, जे आपल्या आसपासच्या कमकुवत लोकांना तुच्छ समजतात. अनेकदा देव आपल्याला पारखण्यासाठी एखाद्या साध्या माणसाच्या रूपात येतो, पण आपण आपल्या अहंकारात ती परीक्षा हरतो. म्हणून प्रत्येक माणसाला मान द्यायला शिका, जेणेकरून तुम्हालाही मान मिळेल. नेहमी लक्षात ठेवा, फाटके कपडे घालणारा प्रत्येक माणूस गरीब नसतो. कदाचित ती तुमची परीक्षा असू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.